हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर इथे मी घरातली सगळी कामं आवरून घरातल्यांना फराळीचं सगळं तयार करून सगळं जिथली तिथं ठेवून अचानक आमचा प्लॅन ठरला की विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जायचं. तर आमच्यापासून जर अंतरावर आहे विठ्ठलाचं मंदिर, तर तिथं अफाट खूप गर्दी असते. तर हे पायी इथे आम्ही बस स्टॉपवर आलेलो आहोत आणि बसची वाट पाहत आहेत. तर मैत्रिणी वगैरे आहेत, त्यांची छोटे मुलं आहेत. तर त्यांनी छान असा विठ्ठलासारखा व्हाईट कलरचे कपडे, टोपी वगैरे घातली होती, चोळीचा ड्रेस घातला होता. त्यांना खूप आनंद वाटत होता आणि लहान मुलांचा आनंद कसा वेगळाच असतो. एक बालपण हे वेगळंच असतं. मी व्हिडिओ काढत होते तर काकी आमचाही काढा ना असं म्हणत होते. तर त्यांना जवळ घेऊन टाळ वगैरे वाजत होते, व्हिडिओ काढत होते. कसं थोडेसे मोठे मुलं झाले ना मग तर ते जवळ पण यायला पाहत नाहीत आणि फोटो व्हिडिओ नकोसं वाटतं. लहान आहे तोपर्यंतच त्यांचा आनंद काही वेगळाच असतो आणि बालपण हे काही वेगळंच असतं. ते काय पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि बालपणीचा आनंदही वेगळाच असतो. तर त्यांना खूप हौस वाटत होती, खूप आनंद होत होता आणि इथं ते पूर्ण रस्त्याने खूप एन्जॉय करत होते. तर बस येऊपर्यंत इथं आम्ही फोटो वगैरे काढत होतो, बसची वाट पाहत होतो. तर 15-20 मिनिट आमचे इथं असेच गेले. त्यानंतर बस आली. बस आल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. तर पुढचं सगळं तुम्हाला दाखवतेच, व्हिडिओवर कंटिन्यू राहा. छान आहे, एक दुसरं पंढरपूरच आहे आणि थोडं पावसाचं वातावरणही झालेलं आहे. आभाळ तर भरपूर आलेलं आहे, पण आता काय पावसाचे दिवस आहेत तर आभाळ येऊन जाऊन सुरूच असतं. तर बसमध्ये जास्त गर्दी नव्हती. थोडं थोडं पुढे पुढे जाऊ तसं तसं गर्दी वाढायला लागली होती. थोडासा अगोदर थोडा पाऊस होऊन गेलता, पण ऐन निघायच्या टायमाला मात्र पाऊस बंद झालता, आभाळ भरलं होतं. तर हे पाहता आम्ही इथे बसमधून उतरलेलो आहोत आणि आता बसमधून बस स्टॉपच्या तिथे उतरल्यानंतर एक 5-7 मिनिट चालत जावं लागतं. तर हे आम्ही चाललो आहोत आणि पूर्ण रस्त्याने भरपूर अशी जत्रा भरलेली आहे. छोट्या छोट्या मुलांचे पाळणे, खेळणी असं भरपूर काय काय जत्रेमध्ये आहे. तर जातानाच दिसत होतं, आम्ही पाहत होतो, पण जास्त काही टाईमपास नाही केला कारण पुढे गर्दीही भरपूर असते ना आणि मग दर्शनालाही वेळ लागेल. त्यामुळे विचार केला की परत आल्यावर पाहूया. तर थोडंफार काही दिसत होतं तर पाहत होतो. इथं मुलांना खेळण्यासाठी खूप छान होते. तर बरोबर मैत्रिणीचे मुलं होते, ते बोलत होते की आम्हाला याच्यात बसायचं, पण आम्ही तसंच पुढे गेलो. तर इथे हे झाडं खूप छान, आळूच्या पानासारखे झाडं छोटे छोटे शोचे होते, खूप गजबजलेलं होतं. थोडंसं त्याचं मी शूट घेतलं. तर आम्ही हे बघा रस्त्यानेच चाललेलो आहोत. पूर्ण रस्त्याने सजावट केलेली होती. हे पहा इथं देखावा, डेकोरेशन किती छान अप्रतिम अशी याची श्रीकृष्णाची मूर्ती बनवलेली आहे आणि रांगोळी वगैरे आजूबाजूला काढलेली होती. तर हे पहा इथे गजरे वगैरे, वेणी, हार, हेच पूर्ण रस्त्याने भरपूर काही खूप छान छान होतं. आणि जत्रामध्ये कसं असं एरवी घेण्यापेक्षा जत्रामध्ये काही गोष्टी स्वस्त मिळून जातात आणि काही गोष्टी महागही मिळतात. तर तसं ते सांगत होते, पण थोडं आपण कमी जास्त केल्यावर देतात. पण आम्ही बोललोत की परत आल्यावर पाहूया. आता पाहिलं इथे छान वाटलं, पण म्हटलं आपण परत येऊ, आता जातानाच कशाला घेऊन जायचं. हेच जर आपण स्टोअरमध्ये घ्यायला गेलोत ना याची भरपूर प्राईस सांगतात. तसं असं जत्रेमध्ये कधी असं बाहेर मार्केटमध्ये आपल्याला 10-5 रुपये इकडे तिकडे की कमी जास्त मिळून जातं. भरपूर काही वस्तू आलेल्या होत्या. इथे आम्ही हार वगैरे घेतलं आणि पुढे आतमध्येही मिळतंच. तर हे पहा आता इथून जवळजवळ आलेला आहोत मंदिराच्या. तर हे पहा किती गर्दी आहे, भरपूर अशी गर्दी आहे आणि वेगवेगळ्या भरपूर असं म्हणजे अर्ध्या मुंबईमधून लोक इथं दर्शनाला येतात. खूप मोठं म्हणजे खूप नावाजलेलं हे विठ्ठलाचं मंदिर आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणावरून इथं लोक दर्शनाला येतात आणि खूप पोलीस बंदोबस्त, सजावट वगैरे आणि सोय ते सगळं काही इथं केलेली असते. बाहेरच्या गावावरून भरपूर ठिकाणावरून इथे पालख्या येतात. म्हणजे भरपूर खेडेगावातून इकडनं तिकडनं. इथे चाकरवाडीची एक बीड जिल्ह्यातील चाकरवाडी आहे. आत्ता तिथे आपलं कथा झालेली आहे प्रदीप मिश्राजीची. तर तिथली ही चाकरवाडीची पालखी आलेली होती. असं भरपूर छोट्या मोठ्या पालख्या सुरूच होत्या.
आणि लोकही सुरूच होते. गर्दी तर तुफान गर्दी होती. दुकानंही सगळ्या गोष्टीचे दुकानं लागलेले होते. जवळजवळ 2 किलोमीटरपासून पूर्ण जत्रा भरलेली होती. वेगवेगळे दुकानं होते, पोलीस बंदोबस्त होता. आणि हे पहा आता इथे भरपूर ठिकाणावरून रांग लागलेली आहे दर्शनासाठी. पण आता आम्ही विचार केला की बघू कुठंतरी थोडंसं ॲडजस्टमेंट करून जर दर्शन झालं तर पाहूया. म्हणून आता आम्ही निघालेलो आहोत इथं दर्शनाच्या शोधात. तर इथं हे पोलीस सरांशी बोलत होतं की आम्हाला सोडा म्हणून, थोडंसं ओळख वगैरे सांगितली. आता आमचे पण आहेत त्याच्यातून, तर सांगितलं ओळख वगैरे. तर त्यांना सांगितलं थोडंसं सोडा म्हणून, छोटे मुलं वगैरे आहेत बरोबर. तर हे इथं पण भरपूर ते बोलले की ह्या पालखी बरोबर जा, म्हणजे पालखीच्या लोकांना कसं डायरेक्ट सोडतात ना, बाहेर इकडून तिकडून आलेले असतात. तर पालखीच्या लोकांना थोडंसं तिथं त्यांचं काय थोडं मनोरंजन वगैरे होतं, थोडं भजन वगैरे करतात आणि मग त्यांना डायरेक्ट सोडतात. तर इथं चाललं होतं पोलीस लोकांशी थोडं इकडे तिकडे विचारपूस करून. काही महानगरपालिकेचे पण होते, BMCचे होते. तर त्यांना बोलत होतं तिथे की सोडा म्हणून. तर आम्हाला पुढे बराच वेळ उभा केलं. तर बोलले थांबा थोडा वेळ. तर मग इथे हे बाबा दिसले गंध लावणारे, तर मग त्यांच्याकडून गंध वगैरे लावून घेतला. असं मुलांना वगैरे आम्ही सर्वांनी गंध लावला आणि थोडे व्हिडिओ वगैरे तर काढतच होतो जिथं चांगलं वाटन तिथं. त्यानंतर मग इथं हे तुळशी वगैरे घेतला, तुळशी चाफा वगैरे होतं, खूप छान होतं, जास्वंद. तर इथे हे घेतलं. एवढंच 20 रुपयाला. आता कसं अशा वेळेला सगळं काही महागच असतं. आणि हे इथून मागच्या बाजूने जाण्याचा रस्ता आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी. तर इथे विचारत होतो आम्ही की सोडा म्हणून, पण ते काही सहजासहजी तयार होत नव्हते. तर आमचं चाललं होतं रिक्वेस्ट करायचं, कारण असं जर नंबरला लागला असतो तर खूप वेळ लागला असता. तर हे इथं महेश मांजरेकर सर आलेले होते. तर त्यांच्याबरोबर भरपूर जणांचं फोटोशूट चाललं होतं. परत बाहेरचे लोक येत जात होते, तेही करत होते. पण मला कसं नको वाटलं, कारण गर्दी होती. तर मी विचार केला की जाऊ द्या. पण मी अशी शूटिंग करत होते, तर एका दादानी पाहिलं आणि ते बोलले, त्यांच्याबरोबरचेच होते, ते बोलले ताई असं काय करता, फोटो काढा ना. तर मलाही खूप म्हणजे छान वाटलं आणि मग त्यांच्याबरोबर एक सेल्फी वगैरे घेतली. आणि त्यानंतर मग इथे पुढे आलोत, आतमध्ये सोडलं. पुढे येऊन इथे आता दर्शनासाठी आम्हाला सोडलं होतं. त्यांनी खूप रिक्वेस्ट केली. त्यानंतर मग त्यांनी बोलले की जा म्हणून, छोटे मुलं ते आहेत. तर मग इथे दर्शनात सोडलं. तर हे ह्या आजी काही ओळखीच्या नव्हत्या, काही नव्हत्या. पण मी थोडीशी फोटोशूट करायला लागले की त्या आजी हळूच डोक्यावर पदर घ्यायच्या आणि माझ्या फोटोमध्ये डोकून बघायच्या. तर आम्हाला एवढं छान वाटलं ना, मग त्यांच्याबरोबरही आम्ही थोडे व्हिडिओ काढले, फोटो काढले. ओळख तर नव्हती, पण कसं काही नाचतो फोटोचा शॉक. तर वयाचं काही नसतं, एक आनंद महत्त्वाचा असतो. तर इथं आम्ही रांगेत बराच वेळ होतो. ओळखीने गेलतो तरीही आम्हाला 1 तासापेक्षाही जास्त वेळ रांगेमध्ये थांबावं लागलं. तर हे रांगेत उभा असतानाच मी हे शूट केलेलं आहे. तर ह्या पालखी वगैरे आलेली आहे. तर माहीत नाही कुठली, कारण आम्ही आतमध्ये होतो आणि मी आतूनच हे शूट केलेलं आहे. खूप म्हणजे ठिकठिकाणावरून वेगवेगळ्या गावावरून, इथल्या इथे म्हणजे मुंबईतल्याही वेगवेगळ्या ठिकाणावरून, बऱ्याच ठिकाणावरून येत होते, लोक येत होते. पालखी पण येत होत्या, वारकरी समाज पण भरपूर होते. तर हे आता रांगेत उभा राहिल्यानंतर इथे आम्ही जवळजवळ आता विठ्ठलाच्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर हे आता मंदिराच्या थोडंसं अलीकडे आहेत, पण गर्दी तर हे भरपूर गर्दी, म्हणजे पूर्ण घामाघूम झालेलं होतं. दुसरं पंढरपूरच आहे हे. इथे आषाढी एकादशीच्या दिवशी दुसरं पंढरपूरच म्हटलं तरी पण काही कमी होणार नाही, एवढी गर्दी असती. तर हे इथे गडबडीत मी व्हिडिओ घेतलेला आहे. व्हिडिओ घेण्यासारखी परिस्थितीही नव्हती, पण तरीही मी काय म्हणतात ना, आता आपल्याला व्हिडिओ काढायची सवय आणि दाखवायचंच होतं शूट म्हणून. इतका उंच हात केला, पाय वरती केले, हात उंच केला आणि कसा घेतला तर ते मलाच माहिती. माझा फोन पण समोरच्या मॅडम ओढायला लागल्या, तेवढ्यात मी माझा हात मागे केला आणि इथं छान प्रकारे असं दर्शन झालं. हार वगैरे ठेवले, तुळशी वगैरे ठेवली आणि दर्शन झाल्यानंतर हे आता आम्ही चाललेलो आहोत परत परतीच्या मार्गाने. तर इथे बघा दवाखाने वगैरे पण आहेत, म्हणजे दवाखाना नाही आहे, सोय केलेली आहे.
ट्रस्टने, कोणी म्हणजे कोणाला अचानक काही झालं वगैरे तर. आणि इथे बाहेरही असं विठ्ठलाचं वगैरे मस्त डेकोरेशन, वेगवेगळं हे पॉम्पलेट वगैरे छापलेले आहेत. तर इथे मग जाता जाता प्रसाद वगैरे घेतला, कारण आतमध्ये तर काही जास्त ठेवून देत नाहीत. तर मग इथे पेढे वगैरे, जत्रेमध्ये पेढ्याचा प्रसाद खूप छान असतो. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्वालिटीचे पेढे असतात. तर इथे मी पेढे घेतले, राजगिऱ्याचे लाडू घेतले. तर भरपूर काही वेगवेगळं येत असतं जत्रामध्ये खाऊ पण. तर मग मी काही थोडंफार आवडतं तर ते घेतलं. आणि गर्दी तर जातानाही तितकीच आणि येतानाही तितकीच. जवळजवळ आमच्या इथं दर्शनामध्ये 2 ते 2.5 घंटे गेले होते. म्हणजे सोडतात का आणि दर्शन घेण्यामध्ये. जर ओळखीने दर्शन नसतं झालं तर जवळजवळ 2 ते 3 घंटे रांगेमध्येच उभं राहावं लागलं असतं. तरीही दर्शन झालं असतं की नसतं माहीत नव्हतं, पण झालं. छान असं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर हे पाहता आम्ही परत चाललेलो आहोत. जाता जाता थोडंफार जे काही आवडन ते पाहिलं. आणि इथे सुंदर असे हे तोरण वगैरे होते, खूप छान होते. एरवी जर दुकानामध्ये घ्यायला गेलं तर हे एकाचेच सांगतात 300-400 रुपये, आणि तेही तेवढेच सांगत होते. पण बार्गनिंग करून चाललं होतं, देत होते कमी याच्यामध्ये. आणि दुकानातल्यापेक्षा तर नक्कीच अशा ठिकाणी हे लोक कमी देतात. आणि आपणही अशा लोकांकडूनच घेतलेलं चांगलं, कारण कसं त्यांचीही 2 रुपयाची कमाई होती. तेही पोटासाठीच बसतात. मोठ्या दुकानातून घेण्यापेक्षा अशा ठिकाणी घेतलेलं कधीही चांगलं. आपला फायदा जरी नाही झाला ना तरी तोटा तर होत नसतो, कारण दुकानापेक्षा 2 रुपये कमी लागतात आणि आपल्याला जशी पाहिजे तशी वस्तूही मिळते. तर हे ह्या छोट्या मुलांचं चाललं होतं हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि इथे जवळच एक नर्सरी होती तर झाडांची. तर मैत्रिणीला काहीतरी झाडं घ्यायचे होते, तर छोटे मोठे तर ते पाहत होते. ते पाहत असताना मी पण पाहत होते, पण विचार केला की आपण बसने जाणार आहोत तर जास्त जड घेतलं तर माती असते त्यामध्ये, तर न्यायला परत त्रास. म्हणून चाललं होतं पाहायचं घ्यावात की नाही, एखादं छोटं भेटलं तर पाहूया म्हटलं. तर मैत्रिणींनी त्यांनी घेतले होते जेट प्लॅन्ट वगैरे छोटे होते ते, तर ते त्यांनी घेतले. आणि मीही पाहत होते, तर बघूया म्हटलं एखादं आवडलंच तर. आणि झाडं कसं आपण घेतले तर त्याची निगाही राखता आली पाहिजे, देखभालही करता आली पाहिजे. नुसती घेण्याची हौस पण नंतर मग काळजी नाही घेतल्यावर काही उपयोग पण होत नाही. आणि आपल्या घरी आणून ते वायाच जातं. त्यापेक्षा आपल्याच्यानी काळजी घेता येत असेल तरच ते घेतलेले बरे. तर इथे खूप सुंदर झाडं होते. आणि मला गुलाब पाहिजे होतं, पण गुलाब खूप सुकलेले होते आणि पानंही थोडे मध्ये मध्ये पिवळे पडले होते. कळीही अशा सुकलेल्या होत्या. त्यामुळे मग मी काही जास्त नाही हे केलं. तर आता आम्ही निघालेलो आहोत. तर इथं जवळच बस स्टॉप आहे, तर आम्ही चाललो होतो बस स्टॉपच्या दिशेने. तर हे आता इथे खेळणी वगैरे होती, तर तिथे थांबलोत. आणि कोपऱ्यावरच बस स्टॉप होतं, तर आम्ही थांबलो होतो. तर 5-10 मिनिट थांबलोत आणि लगेचच बस आली. बस आल्यानंतर बसमध्ये बसलोत आणि आता आम्ही चाललोत आमच्या घरी. तर आता बघा एक 10 मिनिटाच्या अंतरावरच आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही आता आमच्या घरी आलेलो आहोत. एक 5च मिनिटात आम्ही घरी पोहोचतो. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. ज्यांनी कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांचे खूप खूप धन्यवाद. मनापासून आभारी आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि एक कमेंट नक्की करा. तर एक कमेंट केल्यानंतर कसा जरा प्रोत्साहन येतं व्हिडिओ बनवायला. तर हे आम्ही आता उतरलेलो आहोत बसमधून. तर धन्यवाद.